यस. नमस्कार मित्रांनो. आज आपण हिंदू मॅरेज ॲक्टची जी सिरीज चालू केली त्यावर व्हिडिओ नंबर 4 आपण तयार करीत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 11 पासून पुढील सेक्शनचा विचार करूया. यापूर्वी आपण सेक्शन 10 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे. सेक्शन 11 जो आहे मित्रांनो, यापूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की हा व्हिडिओ संपल्यानंतर मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मी तो प्रश्न इंडियन पिनल कोडच्या संबंधी विचारणार आहे. आपला अभ्यास झालेला नाही किंवा मी त्याच्यावर आतापर्यंत कोणताही व्हिडिओ बनवलेला नाही, तरी देखील मी आपल्याला एक तो प्रश्न विचारणार आहे. अगदी छोटा प्रश्न असणार, तर कृपया करून हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो ऐकल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही मला पाठवायचं आहे. तो उत्तर केवळ आपल्याला एका ओळीमध्ये पाठवायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण हिंदू मॅरेज ॲक्टवर सेक्शन 11 पाहूया. मित्रांनो, सेक्शन 11, सेक्शन 12, सेक्शन 13 हे 3 सेक्शन असे आहेत ज्याच्यावर आपली प्रॅक्टिस चालत असते. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा झाला तर आपल्याला सेक्शन 13 खाली करावा लागतो. आणि जर आपल्याला समजा ते लग्न वाईड आहे किंवा वाईडेबल आहे असं डिक्लेअर करायचं झालं तर आपल्याला सेक्शन 10 किंवा 11 खाली अर्ज करावा लागतो. तर सेक्शन 10, 11 आणि 11, 12 आणि 13 हे 3 सेक्शन जर म्हणायला गेलं तर आपल्या प्रॅक्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण विचार केला तर खूपच महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यावरतीच आपली संपूर्ण प्रॅक्टिस अवलंबून आहे. मित्रांनो, सेक्शन 11 काय म्हणतोय? सेक्शन 11 तसं म्हणायला गेलं तर खूपच बारीक आहे, परंतु त्याचा जो स्कोप आहे तो खूप मोठा आहे. सेक्शन 11 असं म्हणतोय वॉइड मॅरेज. वॉइड मॅरेज म्हणजे काय? जे मॅरेज सुरुवातपासूनच वॉइड आहे. एनी मॅरेज सॉलमनाइज आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट. ह्या कायद्याच्या पास झाल्याच्या नंतर कोणतेही जे लग्न झालेलं आहे ते शाल बी नल अँड वॉइड. ते नल अँड वॉइड असेल अँड मे ऑन अ पिटिशन प्रेझेंटेड बाय आयदर पार्टी देअर टू. त्या दोन्हीपैकी कुठल्याही एका पार्टीने जर कोर्टात अर्ज केला तर ते झालेलं लग्न जे आहे त्याला नल अँड वॉइड डिक्लेअर करून घेऊ शकतात. केव्हा? त्यात पुढे सांगितलेलं आहे. अगेन्स्ट द अदर पार्टी, दुसऱ्या पार्टीच्या विरुद्ध तसा तो अर्ज करून बी सो डिक्लेअर्ड बाय डिक्री ऑफ नलिटी इफ इट जर ते लग्न कॉन्ट्रावेन्स एनी ऑफ द कंडिशन स्पेसिफाईड इन क्लॉज 1, 4 and 5 ऑफ सेक्शन 5. अर्थात सेक्शन 5 क्लॉज 1, 4, 1, 4 आणि 5 यांच्या ज्या कंडिशन्स आहेत, ह्या ज्या कंडिशन्स आहेत यांच्या विरुद्ध जर त्यांनी लग्न केलेलं असेल किंवा त्यांच्या विरुद्ध ह्या कंडिशन्सच्या विरुद्ध जर लग्न झालेलं असेल तर असं झालेलं लग्न कोणतीही पार्टी कोर्टाकडे अर्ज करून ते डिक्लेअर करून घेऊ शकतात की असं आमच्या दरम्यान झालेलं लग्न हे नल अँड वॉइड आहे आणि कोर्टाला अशा परिस्थितीमध्ये ते लग्न नल अँड वॉइड आहे असं डिक्लेअर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मित्रांनो, सेक्शन 5 क्लॉज 1 काय म्हणते? स्पाऊस म्हणजे ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला दोन्ही पार्टीपैकी म्हणजे जर नवरा असेल तर त्याला बायको नसावी किंवा मुलगी असेल तर तिला नवरा नसावा हे म्हणते. म्हणजे नायदर पार्टी शुड हॅव स्पाऊस ॲट द टाइम ऑफ द मॅरेज, हेच ते सेक्शन सांगत आहे. त्यानंतर क्लॉज 4 काय म्हणतोय? प्रोहिबिटेड डिग्रीज. क्लॉज 4 म्हणजे प्रोहिबिटेड डिग्रीज. जसं मी सांगितलेलं आहे, आपण सेक्शन 3 मध्ये प्रोहिबिटेड डिग्रीजचा आपण अभ्यास केलेला आहे. प्रोहिबिटेड डिग्रीज म्हणजे असे लग्न जे नात्यात झालेलं आहे, अर्थात मामाबरोबर झालं असेल किंवा वडिलांच्या भावाबरोबर झालं असेल किंवा आजोबाच्या भावाबरोबर झालं असेल किंवा आजीच्या भावाबरोबर झालं असेल किंवा आईच्या भावाबरोबर झालं असेल किंवा भावाच्या भावाबरोबर झालं असेल किंवा 2 भावांच्या मुलांच्या मध्ये झालेलं असेल किंवा 2 बहिणींच्या मुलांच्या मध्ये जर लग्न झालेलं असतात त्याला आपण प्रोहिबिटेड डिग्रीज म्हणतो. असे जे लग्न झालेले असतात ते बेकायदेशीर आहे आणि ते जे झालेलं लग्न आहे त्याला आपण कोर्टामध्ये अर्ज करून आपणचा अर्थ पती किंवा पत्नी
कोर्टामध्ये अर्ज दाखल करून ते लग्न बेकायदेशीर आहे असं डिक्लेअर करून घेऊ शकतात. त्यानंतर क्लॉज 4 झाल्यानंतर क्लॉज 5 काय म्हणते, स्पिंडा रिलेशन्स. ह्याचा सुद्धा आपण अभ्यास सेक्शन 3च्या वेळेला केलेला आहे. तसेच सपिंडा रिलेशन्सच्या बाबतीत हे मी आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की सपिंडा रिलेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा कोणते लग्न झालं तर ते बेकायदेशीर होईल. सपिंडा रिलेशन्स, प्रोहिबिटेड डिग्रीज याबाबत मी नंबर 1 व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे, त्यानंतर 2 मध्ये पण बोललेलो आहे, 3 मध्ये पण बोललेलो आहे. मित्रांनो, याचा अर्थ की सेक्शन 5चे क्लॉज 1, 4 आणि 5 या कंडिशन्स जर फॉलो केल्या गेल्या नाही तर ते लग्न बेकायदेशीर डिक्लेअर करून घेता येईल. हेच फक्त सेक्शन 11 मध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याकडे कोणता पक्षकार आला तर आपल्याला असा अर्ज दाखल करता येईल आणि ते लग्न बेकायदेशीर आहे असं कोर्टाला डिक्लेअर करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही. मित्रांनो, त्यानंतर आहे वॉइडेबल मॅरेज. वॉइडेबल मॅरेज म्हणजे कोणतीही पार्टी जे आयदर पार्टी कोर्टामध्ये अर्ज करून ते लग्न बेकायदेशीर जे झालेलं आहे, वॉइडेबल झालेलं आहे असं डिक्लेअर करून घेऊ शकतो. तर त्याची मी बेअरेट लँग्वेज आपल्यासमोर वाचित आहे. एनी मॅरेज सॉल्मनाइज्ड, असे कोणतेही लग्न सॉल्मनाइज्ड वेदर बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट, या कायद्याच्या सुरू होण्यापूर्वी किंवा ह्या कायद्याच्या नंतर, shall be voidable and may be annulled by decree of nullity on any of the following grounds namely. आता जे खाली जे ग्राउंड्स दिलेले आहेत त्या ग्राउंड्सच्या जर कंडिशन्स फॉलो झालेल्या नसतील तर असे लग्न सुद्धा ॲन्युल्ड केले जाऊ शकतात आणि कोर्ट त्याला नल अँड व्हाईड डिक्लेअर करू शकतात. तर पहिली कंडिशन काय आहे, क्लॉज नंबर A, that the marriage has not been consummated owing to the importance of the respondent. म्हणजे इम्पॉर्टन्स नेहमी पुरुषांच्या बाबतीतच म्हटलं जातं. तर अशा वेळेला जी मुलगी आहे ती कोर्टामध्ये अर्ज करू शकते की बाबा हा जो व्यक्ती आहे, हा जो मिस्टर आहे तिचा, हा लग्न झाल्यानंतर ड्यू टू हिज इम्पोर्टन्सी could not consummate the marriage, म्हणजे त्यांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचं शारीरिक संबंध झालेला नाही म्हणून हे लग्न ॲन्युल्ड करण्यात यावा, नल अँड व्हाईड डिक्लेअर करण्यात यावा असा अर्ज केला जाऊ शकतो. त्यानंतर कंडिशन नंबर B म्हणजे क्लॉज नंबर B काय म्हणते, दॅट द मॅरेज इज इन कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ द कंडिशन स्पेसिफाईड इन क्लॉज 2 ऑफ सेक्शन 5. सेक्शन 5 मधली जी क्लॉज नंबर 2 जे आहे ते काय म्हणत आहे, ते असं म्हणतात की नायदर पार्टी, म्हणजे ते दोन्ही जे पार्टी आहेत त्या दोघांपैकी कोण काय म्हटलेलं आहे, इनकॅपेबल ऑफ गिविंग द कन्सेंट. म्हणजे दोन्ही पार्टीपैकी कुठले तरी एका पार्टीचं जर समजा त्याच्यामध्ये कन्सेंट नसेल, ज्याची कन्सेंट नसेल ते कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतात. इनकॅपेबल ऑफ गिविंग द कन्सेंट ड्यू टू अनसाउंडनेस ऑफ माइंड, म्हणजे जी पार्टी आहे त्या पार्टीचं म्हणजे अनसाउंडनेस ऑफ माइंड, त्यांचं डोकं जागेवर नव्हतं आणि म्हणून ते संमती द्यायला असमर्थ होते. क्लॉज नंबर B जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सेक्शन 5ची क्लॉज नंबर 2 च्या जर कंडिशन्सचा उल्लंघन झाला असेल तर मग आपण असा अर्ज दाखल करू शकतो. त्यात सेकंड नंबरची कंडिशन काय म्हटलेलं आहे की बाबा सेकंड नंबर असे म्हणते ते तो कॅपेबल होता, म्हणजे संमती द्यायला तो कॅपेबल होता, कॅपेबल ऑफ गिविंग कन्सेंट, बट असा शब्द वापरला त्याच्यामध्ये, बट सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर, तो मेंटल डिसऑर्डरने सफर करीत आहे, म्हणजे त्याला असा कोणता तरी डोक्याचा आजार आहे, मेंटल डिसऑर्डर आहे तो, म्हणजे वेड्यासारखाही वागू शकतो असा तो मेंटल डिसऑर्डर त्याला आजार आहे, किंवा तो व्यक्ती लग्न कंझ्युमेट करण्यास असमर्थ आहे, किंवा तो भविष्यात मुले पैदा करण्यास असमर्थ आहे, अशी जर परिस्थिती असेल तरी सुद्धा कोर्टामध्ये केस दाखल करून ते झालेलं लग्न बेकायदेशीर होतं असं डिक्लेअर करून घेता येईल. आणि थर्ड कंडिशन त्याच्यामध्ये असं आहे
की तो जो व्यक्ती आहे ही वॉज सफरिंग फ्रॉम द रिकरंट अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी, म्हणजे त्याला इन्सॅनिटीचे अटॅक येतात आणि ते अटॅक कसे येतात, रेग्युलरली नाही येत, म्हणजे अचानक मध्ये तर कधीतरी येतो. म्हणजे समजा असं समजा की एक व्यक्ती आहे आणि तो कधी कधी अचानक इतका सरकतो की तो मुलांना मारायला सुरुवात करतो, किंवा तो बाकीच्या वेळेला एकदम व्यवस्थित राहतो, किंवा अचानक तो कोणाचा एक गळा धरून असं दाबायला सुरुवात करतो, म्हणजे रिकरंट अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीवर राहू शकत नाही. आणि अशा परिस्थिती ह्या ज्या कंडिशन्स त्या आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हत्या, तर मात्र असं लग्न आपण इलिगल आहे, ॲन्युअल्ड आहे, नल अँड वाईड आहे असं डिक्लेअर करून घेऊ शकतात. मित्रांनो, ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या ॲट द टाईम ऑफ मॅरेजच्या बद्दल आहे. त्यानंतर पुढची जी आहे त्याच्यामध्ये सी क्लॉज दिलेला आहे. ते काय म्हणते, दॅट द कन्सेंट ऑफ द पिटिशनर or where the consent of the guardian in marriage of the petitioner was required under section 5 as it stood immediately before the commencement of the Child Marriage Restraint Act Amendment Act 1978. चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट असा हा एक कायदा आपल्या भारतात आहे 1978चा. त्याच्यामध्ये लहान मुलांचं जर लग्न केलं तर अशा वेळेला गार्डियनची संमती घ्यावी लागते. त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे, दॅट द कन्सेंट ऑफ द पिटिशनर, एक तर पिटिशनर जे स्वतः आहे ज्याचं लग्न झालेलं आहे त्याची जी कन्सेंट आहे ती बाय फ्रॉड किंवा फोर्सफुली घेतलेली आहे एक कंडिशन, किंवा त्याच्या गार्डियनची जी संमती आहे ती फोर्सफुली घेतलेली आहे. अशी जर परिस्थिती असेल तरी देखील कोर्टामध्ये अर्ज करून असं लग्न बेकायदेशीर आहे असं नल अँड वाईडची डिग्री आपल्याला पास करून घेता येईल. आणि चौथी एक कंडिशन ती आहे, ती कंडिशन अशी आहे, दॅट द रिस्पॉन्डंट वॉज ॲट द टाइम ऑफ द मॅरेज वॉज प्रेग्नंट बाय सम अदर पर्सन दॅन द पिटिशनर. म्हणजे रिस्पॉन्डंट म्हणजे कोण, आता इथं मुलगी आली की याचा अर्थ असा की जी मुलगी आहे म्हणजे नवरी आहे जी, ती लग्नाच्या वेळेला प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट जी होती ती ह्या मुलापासून नाही, म्हणजे हा जो नवरदेव आहे हा जो मुलगा आहे ह्याच्यापासून ती प्रेग्नंट नव्हती. अशी जर परिस्थिती असेल तर कोर्टामध्ये अर्ज दाखल करून आपण ते नल अँड वाईडची डिग्री पास करून घेऊ शकतो. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये सबसेक्शन 2 आहे. तो सबसेक्शन 2 काय म्हणत आहे, एक प्रकारचे प्रोव्हिजो आहे. प्रोव्हिजो म्हणजे सबसेक्शन 1 मध्ये जे काही म्हटलेलं आहे त्याच्या विरुद्ध ते सांगत आहे. आता आपण बघूया, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1 मध्ये काही म्हटलेलं असेल तरी तर नो पिटिशन फॉर ॲन्युलिंग अ मॅरेज, नो पिटिशन फॉर ॲन्युलिंग अ मॅरेज म्हणजे असा कोणताही अर्ज तुम्हाला दाखल करता येणार नाही. आता कंडिशन नंबर 1 त्यात काय म्हणते, ऑन द ग्राउंड स्पेसिफाइड इन क्लॉज सी ऑफ सबसेक्शन 1 शॅल बी एंटरटेन. सबसेक्शन सी काय म्हणतोय, आपलं सबसेक्शन 1 मधला क्लॉज नंबर सी काय म्हणतोय बघा. सी असं म्हणतोय की जी संमती घेतली होती ती फ्रॉडद्वारे घेतली होती, तर ती जर फ्रॉडद्वारे घेतली असेल तर असा अर्ज, असा जो लग्न झालेला आहे आणि असा लग्न नल अँड वाईड डिक्लेअर करून घेण्यासाठी जो अर्ज केला जाईल तो ज्या दिवशी तुम्हाला कळेल की फ्रॉड झालेला आहे तिथून पुढे 1 वर्षाच्या आतमध्ये असा अर्ज केला पाहिजे, अदरवाईज करता येणार नाही. तेच सबसेक्शन 2च्या क्लॉज ए सब क्लॉज 1 मध्ये म्हटलेलं आहे. The petition is presented more than 1 year after the force had ceased to operate. जर समजा फ्रॉड झालेला आहे किंवा फोर्सफुली तुमची संमती घेतलेली आहे आणि त्याच्या 1 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला तुम्हाला कळालं फ्रॉड झालेलं आहे, फोर्स झालेलं आहे, त्याच्या 1 वर्षानंतर जर तुम्ही अर्ज दाखल केला तर असा अर्ज दाखल होणार नाही. और ॲज द केस मे बी द फ्रॉड हॅड बीन डिस्कवर्ड. ज्या दिवशी असा फ्रॉड डिस्कवर झाला त्या दिवसाच्या नंतर 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अर्ज केला पाहिजे. जर 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अर्ज केला नाही
तर असा जो अर्ज तुम्ही दाखल करणार फ्रॉडबाबत, तो एंटरटेन केला जाणार नाही, तो रिजेक्ट होणार. त्यानंतर सब क्लॉज 2 काय म्हणतोय, द पेटिशनर हॅज with his or her full consent lived with the other party to the marriage as husband or wife after the force had ceased to operate, or as the case may be the fraud had been discovered. याचा अर्थ ज्या वेळेला तुम्हाला असं कळलं की फ्रॉड झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पार्टीवर, त्याच्यात म्हणजे नवरा जर असेल आणि त्याला कळालं की असा फ्रॉड झालेला आहे आणि तो जर फ्रॉडची मुदत संपल्यानंतर आणि त्यांच्याबरोबर राहत असेल तर असा अर्ज दाखल करता येणार नाही. स्वतःच्या संमतीने ते जर एकमेकांच्या सोबत राहत असतील तर असा अर्ज दाखल करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला कळालं की माझ्याबरोबर फ्रॉड झालेला आहे, तिथून पुढे तुम्ही जर सोबत राहिले तर असा अर्ज दाखल होणार नाही. नंतर मित्रांनो सबसेक्शन 2चा क्लॉज नंबर बी काय म्हणते ते आपण पाहूया. ऑन द ग्राउंड स्पेसिफाइड इन क्लॉज डी ऑफ सबसेक्शन 1 shall be entertained unless the court is satisfied. आता सबसेक्शन 1 मधला क्लॉज नंबर डी काय म्हणत आहे, प्रेग्नन्सी बाबत म्हणत आहे, म्हणजे रिस्पॉन्डंट जी प्रेग्नंट आहे त्याच्याबाबत म्हणत आहे. आता ह्याच्याबद्दल कंडिशन नंबर क्लॉज नंबर बी मध्ये काय म्हटलेलं आहे, ऑन द ग्राउंड स्पेसिफाइड इन क्लॉज डी ऑफ सबसेक्शन 1 शॅल बी एंटरटेन्ड. वाचायचं कसं आहे की सुरुवातीला आपण म्हटलेलं आहे नो पिटिशन फॉर, बरोबर, नो पिटिशन shall be entertained on the ground specified in clause D of subsection 1 shall be entertained unless the court is satisfied. अशा परिस्थितीमध्ये जर कोर्ट सॅटिस्फाईड झाला तरच तुमचा अर्ज एंटरटेन होणार, अदरवाईज नाही. आणि त्या कोणकोणत्या कंडिशन तुम्हाला कोर्टाला सॅटिस्फाईड करावे लागेल, त्या सॅटिस्फाईड करण्यासाठी ज्या कंडिशन आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. एक कंडिशन नंबर 1 म्हणजे सब क्लॉज 1, द पेटिशनर was ignorant of the fact that she is pregnant. Direct language काय म्हणते, that the petitioner was at the time of marriage ignorant of the fact alleged. जी ज्या घटनेबाबत तो आरोप करीत आहे की ती जी मुलगी आहे ती प्रेग्नंट होती, मग त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे की मला हे माहीत नव्हतं की ती प्रेग्नंट आहे. नंबर 2, that the proceedings have been instituted in a case of a marriage solemnized before the commencement of this act within 1 year of such commencement. जर समजा हा कायदा सुरू होण्यापूर्वी हे लग्न झालेलं असेल तर हा कायदा सुरू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज केला पाहिजे. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, अँड इन अ केस of marriage solemnized after such commencement within 1 year from the date of the marriage. आणि हा कायदा सुरू झाल्यानंतर जर समजा असा कोणता लग्न झाला असेल ज्यामध्ये रिस्पॉन्डंट प्रेग्नंट होती, मग असा जो अर्ज कोर्टात तुम्हाला दाखल करायचा आहे नल अँड वाईड करिता, तो अर्ज मॅरेज झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आतमध्ये दाखल केला पाहिजे, असं ह्या सबसेक्शन 2 क्लॉज 2चा अर्थ आहे. मित्रांनो थर्ड नंबरची क्लॉज काय म्हणत आहे ती पाहूया. द मॅरिटल इंटरकोर्स विथ द कन्सेंट ऑफ द पेटिशनर हॅज नॉट टेकन प्लेस आणि हॅज नॉट टेकन प्लेस सिन्स द डिस्कवरी ऑफ द पेटिशनर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द सेट ग्राउंड. आणि हे जे ग्राउंड तो घेत आहे आणि ज्या वेळेला त्याचं हे ग्राउंड्स त्याला ओपन झालं, त्याला कळालं की ती मुलगी प्रेग्नंट आहे, त्या दिवसापासून त्याने पुढं शारीरिक संबंध केले नाही पाहिजे. एकदा मी पुन्हा वाचतो म्हणजे समजेल. द मॅरिटल इंटरकोर्स विथ द कन्सेंट ऑफ द पेटिशनर, आणि ती जी पेटिशनर आहे, ती जी रिस्पॉन्डंट आहे तिच्याबरोबर ह्या पेटिशनरने कोणताही शारीरिक हॅज नॉट टेकन प्लेस सिन्स द डिस्कवरी ऑफ द पेटिशनर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द सेट ग्राउंड. हे जे कारण आहे हे ज्या वेळेला त्याला कळालं तिथून पुढे त्यांनी त्या रिस्पॉन्डंट बरोबर कोणतेही मॅरिटल रिलेशन्स ठेवायला नाही पाहिजे. मॅरिटल रिलेशन्स म्हणजे इंटरकोर्स नाही केला पाहिजे, तरच ते अर्ज त्याचा कोर्टामध्ये दाखल होणार. मित्रांनो आपण सेक्शन 11 आणि 12 आता पाहिलेला आहे.
याबरोबर आपल्याला सेक्शन 13 सुद्धा पाहायचा आहे, परंतु सेक्शन 13 हा खूप मोठा आहे, त्याच्यासाठी आपण कंप्लीट एक व्हिडिओ वेगळा बनवूया. कारण हे जे सेक्शन्स आहेत हे आपल्याला अगदी व्यवस्थित समजले पाहिजे. जर हे सेक्शन्स आपल्याला समजले नाही तर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये काहीच करता येणार नाही. सेक्शन 11, सेक्शन 12, सेक्शन 13 हा हे सेक्शन्स आपल्याला प्रॅक्टिसच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पुढे इथे थांबूया. परंतु मी जो तुम्हाला प्रश्न विचारणार होतो तो प्रश्न मी तुम्हाला आता विचारित आहे. कृपया करून लक्ष द्या. माझं असं म्हणणं आहे, असा प्रश्न आहे की इंडियन पिनल कोडमध्ये असा कोणता सेक्शन आहे ज्यामध्ये फक्त 24 तासाची शिक्षा आणि 10 रुपये दंड आहे? फक्त 24 तासापर्यंतची शिक्षा आणि किंवा 10 रुपये दंड आहे. मित्रांनो, मी आपल्याला हा प्रश्न का विचारलेला आहे ह्याबाबत मी आपल्याला सांगत आहे. मित्रांनो, आपले जे कायदे आहेत ते 1860 पासून सुरू झालेले आहेत. इंडियन पिनल कोड हा 1860 मध्ये तयार झालेला आहे आणि त्या काळामध्ये जर 10 रुपये त्यावेळी पेनल्टी होती, तर त्यावेळचे 10 रुपये अर्थात आजचे कमीत कमी 2 लाख रुपये झालेले आहेत. आणि एवढे असताना सुद्धा आजपर्यंत त्याच्यामध्ये एकही अमेंडमेंट नाही किंवा जी पेनल्टी आहे त्यात कुठेही बदल नाही. आमच्या जे लेजिस्लेचर आहेत, आपले जे पार्लमेंटमध्ये बसणारे जे नेते आहेत, त्यांनी ह्या बाबतीत विचार करावा. म्हणून मित्रांनो, मी आपलं हे लक्ष ह्या गोष्टीवर विकेंद्रित करीत आहे आणि आपल्याला ह्या गोष्टीचं माहिती असावं म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, जर 10 रुपये जर कुठल्या केसमध्ये पेनल्टी असेल तर मला सांगा, कुठल्या आरोपीला याची जरब बसेल? कोणीच घाबरणार नाही. आणि 10 रुपये काय आज फार मोठी गोष्ट झालेली आहे का? नाही. तर अशा वेळेला ते 10 रुपयाच्या जागी काहीतरी अमेंडमेंट झाली पाहिजे. म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, माझा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण माझा मोबाईल 9960977925 वर आपण व्हॉट्सअपद्वारे मला नक्की कळवा. आणि मलाही असं वाटेल की तुम्हाला खरोखर माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीतरी इंटरेस्ट निर्माण होत आहे. आणि मित्रांनो, माझा हा यूट्यूब चॅनल जो आहे तो आपण स्वतः पहा आणि आपल्या मित्रांनाही फॉरवर्ड करा. त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या, त्यांनाही त्याचा लाभ मिळू द्या आणि त्यांनाही सांगा की हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे ADVSR गोयल. तर मित्रांनो, धन्यवाद.